नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 9 सामाजिक आरोग्य। आजकाल आपण जर बातम्या पाहिल्या किंवा वर्तमानपत्र वाचलं तर आपल्या लगेच लक्षात येतं की समाजात कुठे ना कुठे कोणता ना कोणता गुन्हा किंवा अपप्रवृत्ती बळावलेल्या आहेत। दंगली आहेत, दहशतवाद आहेत, खून आहेत, दरोडे आहेत, बलात्कार आहे, भ्रष्टाचार आहे, अशा अनेक अपप्रवृत्तींचा आजकाल समाजामध्ये वावर वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे आपल्या समाजाचं जे एकंदर आरोग्य आहे हे आरोग्य धोक्यात आलेलं आहे। आता सामाजिक आरोग्य म्हणजे काय, तर आपल्याला ह्या सामाजिक आरोग्याचा आज विचार करण्याची वेळ आलेली आहे। समाजामध्ये एकमेकांशी जे संबंध आहेत त्या संबंधाला आपण सामाजिक आरोग्य असं म्हणतो। आता काही समाज असे आहेत की त्या समाजांमध्ये काही देशांमध्ये दहशतवादाचा कोणताही धोका नाही आहे। त्या समाजामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण खूप कमी आहे। त्या समाजामध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळे त्याच्यामुळं येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, बेरोजगारी आहे, त्याच्यानंतर कॉम्पिटिशन आहे जीवघेणी, त्याच्यामुळं नैराश्य जे आहे, ह्या कोणत्याही समस्या नाहीत। एकमेकांशी अतिशय आनंदाचे, सलोख्याचे, बंधुभावाचे संबंध समाजामध्ये असतात आणि असे देश आहेत ते देश खूप मोठ्या प्रगतीपथावर सतत चालत असतात। आपल्या देशामध्ये सामाजिक आरोग्याचे हे जे घटक आहेत त्या घटकांमध्ये अनेक दुष्ट प्रवृत्तींनी प्रवेश केलेला आहे। मी मगाशी सांगितलेले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांनी ह्या समाजामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपलं एक उद्दिष्ट आहे की विद्यार्थी ह्या नात्यानं आपण ह्या समाजामधल्या ह्या अपप्रवृत्तींचा नायनाट केला पाहिजे किंवा आपण त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे आणि त्या अपप्रवृत्तींना चांगल्या प्रवृत्तींमध्ये बदललं पाहिजे आणि त्यासाठी ह्या धड्याचं प्रयोजन ह्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये अनन्यसाधारण असं त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आपण हे बघतो की आजचं युग हे तंत्रज्ञानाचं आहे, त्यामुळं जीवनशैलीत बदल झालेला आहे। माणूस TV, मोबाईल, संगणक यामध्ये बुडून गेला आहे। खूप व्यस्त राहणं माणसाला भाग पडतंय आणि त्यामुळं सामाजिकरणाचा अभाव आहे। माणूस एकमेकांमध्ये मिसळत नाही। रविवारचा दिवस सुट्टी असते आणि त्या दिवशी आराम करणं त्याला खूप महत्त्वाचं वाटतं आणि त्यामुळं सामाजिकरणाचं पूर्वी जसं सामाजिकरण असायचं की लोकांना वेळ होता, लोक देवळात किंवा चावडीवर किंवा गप्पा मारत बसायचे, सणाच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं एकमेकांना मदत करायचे, तर त्या सगळ्या सामाजिकरणाचा अभाव होत चाललेला आहे। त्यामुळं अनेक नकोसे घटक समाजात प्रवेश करत आहेत। दहशतवाद, भ्रष्टाचार, चोरी, रोगराई, बलात्कार अशा प्रकारचे हे घटक आहेत आणि त्यामुळं सामाजिक आरोग्य धोक्यात आलेलं आहे। सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? पहिला आहे आर्थिक स्तर। समाजाचा जर आर्थिक स्तर हा उच्च असेल, म्हणजे समाजामध्ये जास्त प्रमाणामध्ये जर सुबत्ता असेल तर त्यामुळं प्रश्न कमी असतात। आपण म्हणतो की सगळ्या प्रश्नांचं मूळ हा पैसा आहे, त्यामुळं शक्यतो मग प्रश्न निर्माण होत नाही। आपण आजही बघतो की काही अतिशय श्रीमंत असं समाजातले जे समाज आहेत काही त्या समाजामध्ये अतिशय सौहार्दाचं वातावरण असतं आणि फार कमी प्रमाणात गुन्हेगार त्या समाजात निर्माण होतात की जे सुबत्त म्हणजे व्यापारी आहेत किंवा उद्योजक आहेत किंवा श्रीमंत आहेत, असे जे लोक आहेत अशा समाजामध्ये कमी प्रमाणामध्ये गुन्हेगारी असते किंवा समाज विघातक प्रवृत्ती कमी प्रमाणात निर्माण होतात। त्यामुळं आर्थिक स्तर हा सगळ्यात महत्त्वाचा स्तर आहे। आर्थिक स्तराचा असा खूप जास्त प्रमाणावर परिणाम होतो।
आता दुसरा घटक आहे उद्याने. आता तुम्ही म्हणाल हा उद्याने हा जो घटक आहे हा घटक कसा परिणाम करतो. तर आपण हे बघतो की उद्यानामुळं हवा ही खूप शुद्ध राहते. हा पहिला वेगळा पॉईंट. परंतु त्यानंतर उद्यानं जर असतील तर रविवार किंवा शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा रोजच संध्याकाळी समाजातले काही व्यक्ती तिथं फिरायला जातात, मुलं खेळायला जातात, वातावरण आल्हाददायक असतं आणि त्यामुळं एकमेकांशी कम्युनिकेशन वाढतं. समाजातले घटक एकमेकांशी बोलायला लागतात, त्यांचा संपर्क येतो आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर हे कमी होतं. त्यामुळं उद्यानं ही सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. आजूबाजूची सामाजिक व भौतिक परिस्थिती. आपल्या आजूबाजूला कोणत्या प्रकारची सामाजिक आणि भौतिक परिस्थिती आहे यावर सामाजिक आरोग्य अवलंबून आहे. आता कसली सामाजिक आणि कसली भौतिक. उदाहरणार्थ तुम्ही एक छोटंसं एक उदाहरण घ्या की साथ आलेली आता कोरोनाची साथ आहे. मग ह्या कोरोनाच्या साथीमुळं समाजामध्ये कोणता बदल झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की कोरोनामुळं माणसं घरातून बाहेर पडायची बंद झालेली आहे. मध्ये आधी तर खूप जास्त प्रमाणात कडक लॉकडाऊन होतं. त्यावेळी तर अक्षरशः ज्या लोकांना बोलायची सवय आहे, रोज सामाजिकरणाची ज्यांना सवय आहे, रोज 50-1 लोकांशी संपर्क येतो, अशा लोकांना अक्षरशः वेड लागण्याची वेळ आली होती. पहिले 8 दिवस विश्रांती बरी वाटली, पण त्यानंतर समाजामध्ये सगळीकडं अगदी भयान शांतता पसरलेली होती. म्हणजे घबराट सगळीकडं निर्माण झालेली होती आणि सामाजिक अंतर खूप वाढलेलं होतं. तर अशा प्रकारे आसपासची जर सामाजिक आणि भौतिक परिस्थिती वेगळी असेल किंवा जर दंगल घडत असेल किंवा समजा दहशतवाद आहे जम्मू काश्मीरमध्ये, सामाजिक आणि भौतिक परिस्थिती कशी आहे तर खूप दहशतवाद्यांमुळे लोक घाबरलेले आहेत आणि त्याच्यामुळं ती परिस्थिती तिथली सामाजिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी अतिशय चुकीची आहे. परिसराचे सामाजिक वातावरण. त्यांना पुढचा घटक आहे परिसराचे सामाजिक वातावरण. सामाजिक वातावरण म्हणजे काय की काही समाज अतिशय उत्साही आणि खूप म्हणजे क्षमाशील स्वरूपाचे असतात. काही समाजामध्ये अशा प्रथा आहेत की त्यामध्ये वर्षातून एकदा क्षमामापनाचा दिवस आहे की आपण ज्यांच्याशी भांडलेलो आहोत त्यांना क्षमा मागायला जाणे आणि एकमेकांना क्षमा करणे. तर परिसराचं जे सामाजिक वातावरण आहे ते काही ठिकाणी खूप म्हणजे व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारचं असतं. म्हणजे काय की गोळ्यामेळ्यानं राहणे, उत्सवप्रिय लोक असतात, सण साजरे करणे, एकमेकांच्याकडं जेवणाच्या पार्ट्या असणे, त्याच्यानंतर एखादा जर आर्थिक परिस्थितीमध्ये गाळात कर्जात बुडालेला असेल तर त्याला मदत करणे, एखादा आपल्या समाजातला व्यक्ती आजारी असेल तर त्याला जर बघणारं कोणी नसेल तर त्याची शुश्रूषा करणे, वयोवृद्धांचे प्रश्न सोडवणे, अशा प्रकारचं वातावरण समाजामध्ये जर असेल तर खूपच चांगल्या प्रकारे समाजाचं आरोग्य राहतं. निवासाचं ठिकाण की कुठं राहतो आहे आपण त्यावर सामाजिक आरोग्यावर सामाजिक आरोग्यावर परिणाम होतो. म्हणजे उदाहरणार्थ असं की आपण बघतो की अगदी झोपडपट्टी टाईप वस्तीमध्ये राहणारे ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचं जीवनशैली वेगळी असते. चाळीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची जीवनशैली वेगळी आहे. मोठमोठ्या बिल्डिंगांमध्ये अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांची जीवनशैली वेगळी आणि बंगल्यामध्ये मोठमोठ्या आलिशान घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची जीवनशैली वेगळी आणि ज्या ठिकाणी आपण राहतो आहे त्या ठिकाणच्या व्यक्तींशी आपला संपर्क येणार आहे, त्यांच्या सवयींचा आपल्या सवयींवर परिणाम होणार आहे, त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा आपल्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होणार आहे आणि त्यांच्या ज्या सांस्कृतिक चालीरीती आहेत त्याचासुद्धा आपल्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळं निवासाचं आणि त्या जर चांगल्या असतील तर आरोग्य चांगलं राहणार. भले तुम्ही कुठंही राहा, पण ते जर चांगल्या सवयी असतील तर त्या ठिकाणी समाजाचं आरोग्य. काही समाजामध्ये कुणालाही त्रास देऊ नका
आपला कोणालाही उपद्रव होणार नाही अशी भावना दृढ असते. त्यामुळं ते लोक अतिशय व्यवस्थित राहतात, कुणालाही त्रास न देता. पण काही ठिकाणी कसं की फक्त भांडण्याची आणि हिसकावून घेण्याची प्रवृत्ती समाजामध्ये आढळते. एकामध्ये जर ती असेल तर ती अनेक जणांमध्ये येते आणि मग नळावर भांडणं होतात, साध्या साध्या कचऱ्यावरून भांडणं होतात आणि त्या ठिकाणी मग सामाजिक आरोग्याला धोका पोचतो. पाणी बघतो आपण की पाणी जे आहे जीवन आहे हे आपल्याला माहीत आहे. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपण बघतो की पुरुष आणि स्त्रिया काही भागातल्या 2-3 हंडे एकमेकांवर घेऊन पाण्यासाठी वणवण फिरतात आणि दिवसचे दिवस तासनतास त्यांचे पाणी मिळवण्यासाठी जात असतात. मग पाणी नसेल तर पिण्यासच पाणी नसेल, शेतीला तर पाणी कुठून येणार, जनावरांना कुठून पाणी येणार, त्यामुळं पिकं नाहीत, त्यामुळं जनावरं नाहीत आणि त्यामुळं आर्थिक सुबत्ता नाही आणि त्यामुळे सामाजिक अनारोग्य म्हणजे पाण्याचा खूप जास्त परिणाम होतो. स्वच्छतागृह खरं तर स्वच्छता सामाजिक आरोग्यावर खूप जास्त परिणाम करते. स्वच्छतागृह नसेल तर कुठंही घाण करण्याची सवय लागून जाते आणि मॉब सायकॉलॉजीच्या मुळे की घाण केलेलीच आहे तर मी अजून केली तर काय बिघडतं आहे, ही प्रवृत्ती बळावते आणि त्यामुळे त्या समाजातली स्वच्छता हळूहळू लोप पावायला लागते आणि त्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येतं. पण अगदी तुम्ही छोट्याशा घरात जरी राहत असाल पण तुमच्या घरात छोटंसं का होईना स्वच्छतागृह पाहिजे आणि त्यामुळं तुम्हाला ते घर स्वच्छ पाहिजे, परिसर स्वच्छ पाहिजे आणि त्यामुळं अनेक नकळत ह्या स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणाचा सामाजिक आरोग्यावर खूप चांगला परिणाम होत असतो. राजकीय वातावरण दृष्टिकोन राज्यकर्ते जे आहेत ते राज्यकर्ते त्यांचा दृष्टिकोन जर समाजसेवेचा असेल तर समाजाचं आरोग्य चांगलं राखण्यामध्ये ते खूप जास्त प्रमाणात काम करू शकतात की ह्या समाजात हे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना अधिकार असतात आणि माझ्या समाजाला चांगलं आरोग्य देण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशा पद्धतीनं जर त्यांनी अवलंबलं हे धोरण तर ते काहीही करू शकतात. म्हणजे अगदी थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं तर असं झालं असेल की समजा आता काय भूकंप आलेला आहे आणि भूकंपामध्ये खूप लोक जायबंदी झालेत, काही मृत्युमुखी पडलेत. अशावेळी ह्या राज्यकर्त्यांनी स्वतः तिथं थांबून जर सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या तर सगळी जी प्रणाली आहेत ती प्रणाली केवळ त्यांच्या उपस्थितीमुळं लगेच व्यवस्थित काम करते आणि पटकन ढिगारे उपसणे, जखमी व्यक्तींना पटकन ॲम्ब्युलन्स मागवणे, ह्यांच्या केवळ शब्दावर लोक काम करणारे लोक आहेत. ॲम्ब्युलन्स पटकन मागवणे, चांगल्या हॉस्पिटलमध्ये करणे, हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगणे आणि तिथं काही आपले कार्यकर्ते ठेवणे आणि अशा प्रकारे एकदा का जर सगळं व्यवस्थित जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांची जर व्यवस्थित आपण व्यवस्था लावली की त्यानंतर सगळा ढिगारे स्वच्छ करून त्यांना छावण्या उभारल्या, अन्न दिलं आणि त्यानंतर पुनर्वसन वेगाने केलं तर सामाजिक वातावरण किती चांगलं राहील. तर राज्यकर्ते अशा प्रकारे खूप वातावरण चांगलं ठेवू शकतात समाजाचं आणि आपण बघतो अशी काही अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट उदाहरणंसुद्धा आजकाल समाजामध्ये वावरत आहेत की जे आपल्या राजकीय सत्तेचा चांगल्या कामासाठी वापर करत आहेत. मैदानं ही आत्ताच नव्हे तर पूर्वीसुद्धा हजारो वर्षापूर्वी मोहेंजोदडो, हडप्पा ह्या ज्या संस्कृत्या सापडल्या त्या संस्कृत्यांमध्ये हे मैदानं सापडलेली आहेत. खेळाची मैदानी खेळ हे खूप महत्त्वाचे आहेत समाजासाठी. ऑलिम्पिक स्पर्धांचा इतिहास तर कित्येक हजारो वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे हे जे मैदानं आहेत त्यामुळं समाजाला मैदानी खेळाची आवड निर्माण होते. त्यांच्यामध्ये खिलाडू वृत्ती, धाडस आणि निरोगीपणा निर्माण होतो आणि निरोगी शरीरामध्ये निरोगी मन राहू लागतं, वास करू लागतं आणि त्यामुळं सामाजिक आरोग्य चांगलं राहतं. समाजाकडून मिळणारी वागणूक समाजामध्ये व्यक्ती एकमेकांना कशी वागणूक देतात
यावर सामाजिक आरोग्य अवलंबून आहे. मी मगाशी सांगितलं की काही काही समाज असे आहेत की त्या समाजामध्ये क्षमापणाचा दिवस आहे, की एकमेकांची माफी मागायची. मागच्या वर्षी जर मी कोणाशी भांडलो असेल तर मला माफ करा असं जाऊन म्हणण्याची खूप चांगली प्रथा आहे या ठिकाणी. आणि वयोवृद्ध लोकांना पाया पडण्याचा एक दिवस आहे सणासुदीला. दर सणासुदीला आपण पाया पडतो. म्हणजे आणि हा एक वेगळा भाग झाला. पण एखादं जर कुटुंब समाजामध्ये असेल तर त्या कुटुंबाशी आपण दया, क्षमा, शांती, बंधुभाव ह्यांनी वागलं पाहिजे. आणि त्याच्या जातीचा विचार न करता, धर्माचा विचार न करता, त्याच्या आर्थिक स्तराचा विचार न करता, तो कोणत्या पदावर आहे ह्याचा विचार न करता आपण त्याच्याशी चांगलं वागलं पाहिजे. जर समाजामध्ये माणुसकी असेल अशा पद्धतीची तर तो समाज नेहमी चांगल्या प्रगतीपथावर असतो. सामाजिक सुरक्षितता. समाज इतका सुरक्षित पाहिजे, समाजातल्या लोकांमध्ये मानवता इतकी चांगल्या प्रमाणात पाहिजे की एखादी स्त्री अपरात्रीसुद्धा जर तिला वेळ आली बाहेर पडायची तरी तिला काहीही झालं नाही पाहिजे. त्या समाजामध्ये कोणाचं अपहरण नको आहे, कोणाचे खून नको आहे. आता आपण बघतो जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांमुळं काही काही वेळेस लोकांना बाहेर पडायचीसुद्धा खूप भीती वाटते. परंतु आता बऱ्याचशा प्रमाणात बदल होत आहेत त्या भागातसुद्धा आणि खूप चांगल्या प्रकारे तिथं सामाजिक सुरक्षितता निर्माण झालेली आहे. तर अशा प्रकारे सामाजिक सुरक्षितता म्हणजे समाजाला बिनधास्तपणे किंवा न घाबरता बाहेर पडायला जर आत्मविश्वास येत असेल तर अशा समाजाचं आरोग्य चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो. परिवहन सुविधा. परिवहन सुविधा म्हणजे वाहतुकीच्या सोयी. दुर्गम भागामध्ये आपण बऱ्याच वेळेला बघतो की रुग्ण वाहून नेण्याची सोय नसते. त्याच्यामुळं बाजेवर किंवा झोळीमध्ये ह्या व्यक्तींना वाहून आणलं जातं आणि रस्त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होण्याची शक्यता असते. आणि त्या ठिकाणी ना कुठल्या प्रकारच्या प्रवास म्हणजे एस-टी किंवा कुठल्याही प्रकारच्या सोयी किंवा ना कुठल्या सोयी असतात, कुठल्याही प्रकारच्या सोयी नसतात आणि त्याच्यामुळे खूप अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळं सामाजिक आरोग्यावर नकळत परिणाम होतो. शिक्षण व नोकरीसाठी मिळणाऱ्या संधी. एक मिनिट. परिवहन सुविधेमध्ये एक छोटंसं उदाहरण सांगते मी. काही वर्षापूर्वी पेपरला एक बातमी आलेली होती, खूप वर्षापूर्वी, तुम्ही त्यावेळी कदाचित नसालसुद्धा. तर त्यामध्ये असं होतं की एक स्त्री होती, एका जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या बाहेर राहणारी, मोठ्या शहराच्या बाहेर राहणारी एक स्त्री होती आणि तिला नोकरीसाठी इंटरव्ह्यूला बोलवलेलं होतं आणि ती खूप अशी बाहेर राहत होती दुर्गम ठिकाणी आणि ती रस्त्यावर आली आणि ती वाट बघायला लागली एस-टीची किंवा वाहतुकीच्या सोयीची. तर तिला दीड तास तिला सोय म्हणजे झाली नाही तिची. मग तिला कुणीतरी तिने लिफ्ट मागितली, कारण नोकरी तिच्यासाठी खूप गरजेची होती. तिनं लिफ्ट मागितली आणि त्या लिफ्टमध्ये एक टॅक्सी होती, त्यामध्ये ती बसली आणि त्या टॅक्सीमध्ये तिने सांगितलं मला इकडं सोडा आणि निम्म्या रस्त्यात गेल्यानंतर त्यांनी तिला चुकीच्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला. म्हणजे वाहतुकीच्या सोयी ह्या रात्री बेरात्री काम करणाऱ्या महिलांसाठी ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि सगळ्यांसाठीच महत्त्वाच्या आहेत, कारण म्हणजे हल्ले कुणावरही होऊ शकतात. त्यामुळे त्या समाजामध्ये परिवहन सुविधा अतिशय व्यवस्थित आणि गरजेच्या आहेत, व्यवस्थित असल्या पाहिजेत. शिक्षण व नोकरीसाठी मिळणाऱ्या संधी. प्रत्येक समाजामध्ये शाळा पाहिजेत, हायस्कूल पाहिजेत, कॉलेजेस पाहिजेत, करिअर मार्गदर्शन पाहिजे, कंपल्सरी शिक्षण केलं पाहिजे, मोफत शिक्षण केलं पाहिजे, नोकरीच्या संधी पाहिजेत, नोकरीसाठी मार्गदर्शन करणारी मंडळं पाहिजेत आणि प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार, आवडीनुसार रोजगार, व्यवसाय आणि नोकरीच्या संधी मिळाल्या तर त्या समाजामधले प्रश्न अगदी निम्मे कमी होतात. व्यक्तीच्या मूलभूत गरजांची पूर्तता. अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार. ज्यावेळी कडक लॉकडाऊन होतं त्यावेळी भाजी मिळत नव्हती, धान्य मिळत नव्हतं, कधीकधी दूध मिळायचं नाही, लोक वैतागले होते.
आणि आता काही हॉस्पिटल्स इतकी कोरोनाने तुडुंब भरलेली आहेत की लोकांना बेड मिळत नाहीत, काहींना व्हेंटिलेटर मिळत नाही आहेत, काहींना इंजेक्शन्स मिळत नाहीत आणि त्याच्यामुळं खूप म्हणजे त्रास होतो आहे लोकांना. तर अशा प्रकारे अशा गोष्टींची जर व्यवस्थित मुबलक प्रमाणामध्ये पूर्तता असेल तर सामाजिक आरोग्य हे चांगलं राहतं. शिक्षण, उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी जर बाहेर राहण्याची वेळ आली तर त्या समाजावर म्हणजे त्या समाजातल्या वैयक्तिक कुटुंबांवर कधीकधी परिणाम होतो आणि त्यामुळे त्यांना उच्च शिक्षणासाठी ठेवू शकत नाहीत ते आणि त्यांना नाईलाजाने मग दुसरं म्हणजे आवडीचं नसलेलं काम वगैरे करावं लागतं आणि आपल्या इच्छा आकांक्षांना स्वप्नांना मुरड घालावी लागते. तर शिक्षणाच्या सोयी सगळीकडे असल्याचं पाहिजेत हे खूप गरजेचं आहे समाजासाठी. हा जो तक्ता आहे तो तक्ता तुम्ही 3 वेळा लिहून आणायचा आहे. आता बघू आपण सामाजिक आरोग्य म्हणजे काय. एखाद्या व्यक्तीची इतर व्यक्तीशी असणारे संबंध स्थापन करण्याची क्षमता म्हणजे सामाजिक आरोग्य होय. एकमेकांशी कसे संबंध आहेत. काही काही व्यक्तींना अगदी तुम्हाला सांगते की ओळख नसली तरी ओळख करून घेण्याची काही काहींना खूप सवय असते. त्याचं सामाजिक आरोग्य चांगलं आहे असं म्हणायचं. काही काहींना अजिबात बोलण्याची सवय नसते, मिळून मिसळून वागण्याची सवय नसते. त्याचं सामाजिक आरोग्य सुधारण्याची गरज आहे असं म्हटलं पाहिजे. बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःचे वर्तन अनुकूल करता येणे हेच सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. बदलती परिस्थिती आहे तर मलासुद्धा लोकांशी मी दुसरीकडं माझी बदली झाली तर मला त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा समाज आहे तर मला त्या ठिकाणी ॲडजस्ट करून घेता आलं पाहिजे. माझंच खरं असा दुराग्रह बाळगून चालणार नाही. सामाजिक आरोग्य उत्तम असण्यासाठी व्यक्तिमत्वातील खंबीरपणा, मित्र आणि नातेवाईकांचा मोठा संग्रह असणे, समवयस्क किंवा एकटेपणाने वेळ योग्य रीतीने व्यतीत करणे, इतरांप्रती विश्वास, आदर व माणसांचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती इत्यादी घटक महत्त्वाचे मानले जातात. ह्या सगळ्या घटक जर तुम्ही नीट वाचलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल. उदाहरणं तुम्ही पहा की कोणकोणती उदाहरणं ह्याचे. व्यक्तिमत्वातील खंबीरपणा, रडत बसणे नाही, घाबरणे नाही, स्वतःची काही निष्ठा तत्त्व चांगली असली पाहिजेत आणि त्यावर ठाम असलं पाहिजे, त्याला खंबीरपणा म्हणायचा. मित्र जास्त, नातेवाईक जास्त करून घेतले पाहिजेत आणि आपला एकटेपणाचा वेळ हा चांगल्या प्रकारे घालवायची सवय असली पाहिजे. इतरांवर विश्वास ठेवा, अविश्वास दाखवू नका. दुसऱ्याचा स्वीकार करा, आदर द्या, मग तुम्हाला आदर मिळेल आणि माणसाच्या दोषांसकट त्यांना स्वीकारा. हे घटक जर असतील व्यक्तींमध्ये समाजातल्या तर आरोग्य हे चांगलं राहू शकतं. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक बघा. आता मानसिक ताणतणाव हा पहिला घटक आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी मिळण्यातील स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. विभक्त कुटुंब पद्धती, नोकरी किंवा व्यवसायासाठी घराबाहेर राहणारे आईवडील अशा कारणांनी काही मुले लहानपणापासून एकाकी होतात व मानसिक ताणतणावांचा सामना करतात. ह्या 2 वरचे मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांमुळं काय झालेलं आहे की समाजात प्रत्येकजण तणावाखाली असं म्हटलं तरी चालेल. लहान मुलं तणावाखाली आहेत, मोठी माणसं तणावाखाली आहेत. त्यांच्या तणावाची कारणं वेगळी आहेत. समाजातील वाढती अव्यवस्था, गुन्हेगारी, हिंसा यामुळे हल्ली प्रत्येकालाच ताणतणाव सहन करावे लागत आहेत. त्याचवेळी जलद आणि सोपे उत्पन्नाचे साधन अशा दृष्टिकोनातून याकडे पाहणारे या अपप्रवृत्तींना बळी पडतात व त्या व्यवस्थेचा भाग होऊ शकतात. सामाजिक अनारोग्याचा हा घातक दुष्परिणाम आहे. प्रवृत्ती कोणती आहे? जलद आणि सोपे उत्पन्नाचे साधन मिळवावे. जर नाही मिळालं तर मग चोरी करणे, भ्रष्टाचार करणे, गुन्हे घालणे, हिंसा करणे आणि त्याचा भाग होणे, त्या अपप्रवृत्तीचा एक भाग होणे म्हणजे स्वतःच्या मनातल्या निष्ठा ह्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट करणे आणि फक्त ह्याच गोष्टीच्या मागं लागणे आणि त्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येतं. आता मुलींच्या समस्या तर वेगळ्याच आहेत. त्यामुळे मुलींवर खूप ताणतणाव आहेत. काही घरामध्ये मुलांना स्वैर स्वातंत्र्य दिलं जातं पण मुलींवर अनेक बंधने घातली जातात.
घरातील कामे करण्यातून मुलांना सूट तर मुलींना सवय हवी म्हणून कामे करावीच लागतात. एवढंच काय, ताजे व उरलेले अन्न, शाळेचे माध्यम या बाबतीतही एकाच घरातील भाऊ बहिणीत भेदभाव हा केला जातो. तुमच्या आसपाससुद्धा अशी उदाहरणं असतील, तुमच्या कदाचित घरातही असतील. अशी उदाहरणं दिसली तर तुम्ही त्याला ठामपणे आणि नम्रपणे विरोध करा. समाजातही कुमारवयीन मुलींना चेष्टा मस्करी, छेडछाड, विनयभंग अशा विनाकारण दिलेल्या त्रासांचा सामना करावा लागतो. अशा स्त्री पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावांची समस्या भेडसावते. आता दुसरं आहे व्यसनाधीनता. सामाजिक आरोग्यावर दुष्परिणाम करणारे हे घटक आहेत. व्यसनाधीनता. कुमारवयीन मुलामुलींमध्ये समवयस्कांचा प्रभाव खूप जास्त असतो. म्हणजे आपले मित्र त्यांना खूप प्रिय असतात. मग ते आईवडील, शिक्षक ह्यांच्याकडं लक्ष देत नाहीत, तर त्या आपल्या मित्रमैत्रिणींमध्येच खूप रमतात. मग पालक, शिक्षक यांनी दिलेल्या सल्ल्यापेक्षा मित्रमैत्रिणींबरोबर जास्त काळ राहणे, त्यांच्या बऱ्या वाईट सवयींचे अनुकरण करणे त्यांना योग्य वाटते. कधी समवयस्कांचा आग्रह म्हणून, मित्र म्हणतायत म्हणून, कधी उच्च राहणीमानाचं प्रतीक म्हणून. म्हणजे नाही, तुम्हाला माहिती आहे का, मोठ्या हाय क्वालिटीच्या लोकांमध्ये असंच असतं, असंच करावं लागतं, तरच आपल्याला हाय म्हणतात, उच्च म्हणतात, असं गैरसमज असतात. तर कधी आजूबाजूच्या मोठ्यांचं अनुकरण म्हणून मुलं लहान वयात तंबाखू, गुटखा, सिगारेट असे तंबाखूजन्य पदार्थ, अंमली पदार्थ व मद्य यांची चव पाहतात. म्हणून म्हटलं आहे की कणखर व्यक्तिमत्व पाहिजे. माझं तत्त्व पाहिजे की मी व्यसनाच्या आहारी जाणार नाही म्हणजे नाही. अशावेळी कणखर व्यक्तिमत्वाचा खूप उपयोग होतो. म्हणजे मित्र म्हणो, कुणीही म्हणो, आपण आपलं चांगलं तत्त्व पाळायचं आहे. पण अशा घातक पदार्थांची सवय लागून पुढे त्यांचे रूपांतर व्यसनाधीनतेच होते. तात्पुरती नशा देणारे काही वनस्पतीजन्य अंमली पदार्थ आणि काही रसायने मानवी चेतासंस्था, स्नायूसंस्था, हृदय यांच्यावर दुष्परिणाम करून त्यांची कायमस्वरूपी हानी करतात. तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंड, फुफ्फुसे यांचा कर्करोग कसा होतो हे आपण आधीच्या इयत्तेत पाहिले आहे. तर अशा प्रकारे ह्याच्यातला बराच मोठा भागाच आपण पाहिलेला आहे. एक पान पाहिलेलं आहे. ते तुम्ही नीट शांतपणे वाचा आणि स्वतःच्या भाषेत लिहून काढा.